क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती म्हणून आपण बालिका दिन साजरा करतो. माहिती आहे सगळ्यांना? हे पहा, मी कोणालाही उभं करेल बरं का. जे जे बोलतात ना त्यांच्याकडे लक्ष आहे माझं. तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आपल्या आद्य शिक्षिका. त्यांना आपण आद्य शिक्षिका का म्हणतो? कारण ज्या काळामध्ये स्त्रीला शिकण्याची परवानगी नव्हती, जिला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती, तिचं मत काय हे तर विचारायचं खूप लांब राहिलं. अशा परिस्थितीमध्ये ती घराच्या बाहेर पडते. लोकांनी तिला दगड मारली, तिच्यावर शेण फेकलं, तिला नाना तऱ्हेचे बोल लावले, तिच्यावर आरोप केले, तरी देखील ती बाहेर पडली. फक्त कोणासाठी? तर माझ्या समाजातली, माझ्या आजूबाजूला जी मुलगी राहते ती शिकावी. कारण त्यांना हे समजलं होतं की एक मुलगा शिकला तर तो एकटा शिकतो, बरोबर. पण एक मुलगी शिकली तर तिच्या बरोबर तिचं अख्खं कुटुंब शिकतं. बघा आता तुम्ही, आपल्या घरात आपली आई आहे, प्रत्येकीच्या घरात आहे ना. आणि मला वाटतं प्रत्येकीची आई शिकलेली, थोडं का महिना शिकलेली. घरात जरी पैसे पप्पा आणत असतील तरी घरातल्या बारीक सारीक गोष्टी या कोणाला माहिती असतात? तुम्हाला एखादी अडचण आली की तुम्हाला आधी कोण आठवतं? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणाकडे असतं? आणि मग तुम्हाला प्रश्न पडतो, अरे माझी आई तर शिकलेली नाही एवढी, मी तरी आता 9वीला आहे, 10वीला आहे, मला एवढं येतं, मला इंग्रजी येतं, है ना. पण तरी देखील आपल्या आईकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. हेच आपल्या सावित्रीबाई फुलेंनी ओळखलं होतं. आणि त्यामुळेच एक स्त्री शिकली तर एक कुटुंब शिकेल, एक कुटुंब शिकले तर 10 कुटुंब शिकतील, सगळे कुटुंब शिकले तर आपला समाज शिकेल, आपला समाज शिकला तर आपला देश पुढे जाईल. ही त्याच्या मागची मानसिकता होती. आज आपण सावित्रीबाईंचं कौतुक करतोय, पण त्याचबरोबर त्यांना पुढे आणणारे महात्मा ज्योतिबा फुले हे खरं तर त्यांनी ओळखलं होतं की अरे मी जर एकटा शिकलो, मी बाहेर पडलो, मी जर 4 लोकांना सांगितलं तर मला जी क्रांती घडवायची आहे ती घडू शकते का? नाही. परंतु जर मी सावित्रीला शिकवलं तर ती मात्र नक्की क्रांती घडवू शकते. तिने क्रांती घडवली आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळेजण आज इथं आहोत, त्यांच्यामुळे आहोत. कदाचित त्यांनी त्यावेळेस तो पुढाकार घेतला नसता, त्यांनी ते शिवधनुष्य पेललं नसतं, तर कदाचित म्हणते मी दुसरी एखादी सावित्री झाली असती. पण झाली असती की नाही माहिती नाही. कदाचित आजही आपण त्याच गुलामगिरीच्या मानसिकतेत राहिलो असतो. आता बघा, एक गंमत सांगते तुम्हाला मी. आपल्या घरात देवघर आहे सगळ्यांच्या? मंदिर आहेत गावांमध्ये? तुम्ही गेलेले आहात? जास्त मंदिरं कोणाची आहेत रे? देवीची का देवाची? बरोबर ना, देवीची आहेत ना. आपण म्हणतो पुरुष सत्ताक समाज आहे आपला, परंतु मंदिरं कोणाची? देवीची. ज्यावेळेस आपण पौराणिक कथा ऐकतो, ह्या राक्षसाला कोणी मारलं? देवीने. त्या राक्षसाला कोणी मारलं? करुणेची देवता देवीच, भक्तीची देवता देवीच, शक्तीची देवता देवीच. मग देवी म्हणजे नेमकं कोण? हा विचार केला का आपण कधी? देवी म्हणजे कोण आहे? तर ते स्त्रीचंच रूप आहे. जे गुण देवीत आहेत तेच प्रत्येक स्त्रीमध्ये आहे, तेच प्रत्येक मुलीमध्ये आहे. परंतु आपण तिचं काय केलं? तिला देवतेचं रूप दिलं, तिला मस्तपैकी मंदिरात छानपैकी सजवून ठेवलं. तिच्या जाऊन पाया पडायच्या, तिच्याकडे आशीर्वाद मागायचा. पण ज्यावेळेस तिचं मत विचारायची वेळ येते त्यावेळेस विचारलं जातं का? जातं का? आजही बघा घरामध्ये घर आई चालवती. कोणाला काय आवडतं हे आईला माहिती असतं. कोणाचा तुम्ही घरात गेले रे गेले की आज तुझा शाळेचा दिवस कसा गेला हे आई अर्ध्या मिनिटात सांगू शकते. किती जणांना मान्य? हात वर करा. यस, मान्य आहे ना. तुम्हाला शाळेत कोणी बोललं, शिक्षक रागवले, तुमचे भांडणं झाले, परीक्षेत मार्क कमी पडले, हे तुम्ही न बोलता पण तुमची आई समजू शकते. परंतु ज्यावेळेस घरात एखादा निर्णय घ्यायची वेळ आली की त्यावेळेस कोणाला विचारावं लागतं? आईला. अरे वा, मग तर फार छान बदल झाला. नक्की का? कोणाला विचारावं लागतं? वडिलांना विचारावं लागतं. वडिलांना विचारणे योग्य आहेच, पण त्याबरोबर आईचं देखील मत आवश्यक आहे. तर मी त्या गोष्टीवर बोलणार आहे. हे बा, आपल्याला भाषण म्हटलं की आपण जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, त्यांनी काय केलं, हे सगळं
आपल्याला माहिती आणि आता त्याच्या पुढे आपल्याला जायचं. बघा, शासनाने आपल्याला कायद्याने आता समानता दिली. स्त्री पुरुष भेदभाव कुठे आहे का? आहे का? नाहीये. माझ्या माहितीनुसार तरी आपण त्याच्या बरंच पुढे गेलो. कुठल्याच घरामध्ये आता मुलीला तू मुलगी आहेस म्हणून तू कमी जेव किंवा तू शिळं खा अशी परिस्थिती आता नाही. त्याच्यामुळे आपणही आता थोडंसं पुढे जायचंय, पुढे जाऊन विचार करायचंय. आपल्याला पुढे जाऊन विचार करायचा म्हणजे काय, तर एक व्यक्ती म्हणून तुम्हाला मला मत आहेत ना? मत एखाद्या घटनेवरती, एखाद्या प्रसंगाबद्दल तुम्ही सांगू शकता की मला काय वाटतं, सांगू शकता ना? तर आपल्याला आपलं मत मांडता आलं पाहिजे. सावित्रीबाईंचं हेच म्हणणं होतं की माझी हर एक माय ही वाघीण झाली पाहिजे, ती इथे तिथे न राखता ती शाळेत आली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इतके कष्ट घेतले आणि म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. आता बघा, तुम्ही कुठल्याही स्पर्धा असो, 10वी 12वी परीक्षेचे निकाल आहेत, आपणा सगळ्यांपर्यंत ते येतात, पेपर आउट होतात. कुठलाही विभाग असेल, कुठलाही तालुका असेल, कुठलीही शाळा असेल, मेजॉरिटीने त्याच्यामध्ये कोण पुढे असतं? कोण पुढे असतं? अभिमानाने सांगितलं पाहिजे, आम्ही पुढे असतो. काय सांगितलं पाहिजे? आम्ही पुढे असतो. दुसरीकडे कुठल्याही स्पर्धा असेल, आता पेपर किती जण वाचतात रे? मला एक सांगा, पेपर किती जण वाचतात? एवढेच? मॅडम, पेपर वाचण्याचा 1 तास घ्यावा लागेल आपल्याला शाळेत. वंदे भारत ही एक्सप्रेस आता धावली, सांगता येईल कोणाला कुठून कुठे धावली? तर जालन्यापर्यंत ही आता वंदे भारत एक्सप्रेस नवीन धावली एक, आणि तिची चालक होती एक महिला, मला नाव लक्षात राहत नाही, एक तुमच्यासारखी मुलगी. म्हणजे असेही क्षेत्र आता आपण पादाक्रांत करतोय की जिथं कधी आपण जाऊ हा विचार आपण केलेला नव्हता. पण तरी देखील अजूनही आपण काय म्हणतो आपण? शिकायचं कशासाठी? अजूनही बऱ्याच घरांमध्ये, स्पष्ट बोलते, अजूनही बऱ्याच घरांमध्ये हीच मानसिकता आहे की मुलींना शिकवायचं, चांगलं शिकवायचं, चांगलं शिकलं तर चांगलं घर मिळेल, चांगला नवरा मिळेल, म्हणजे तिचं आयुष्य सेट होतं. का खरंच सेट? इथपर्यंत आलोय का आपण? नाही. आपल्याला शिकायचं आहे तर कशासाठी? स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी. बघा, खूप जण येत असे की ज्यांनी मोठ्या मोठ्या डिग्री मिळवल्यात, परंतु त्यांनी लग्नानंतर स्वतःला कुठेतरी बाजूला करून घेतलेले. पण आपलं शिक्षण हे त्याच्यानी वाया जाते की नाही? आपण घेतलेलं शिक्षण हे स्वतःसाठी उपयोगी आलं पाहिजे, आपल्या कुटुंबासाठी उपयोगी आलं पाहिजे, आपल्या समाजासाठी उपयोगी आलं पाहिजे. पण तसा विचार आपण करतोय का? आता तुमच्या शाळेतल्याच एका मुलीचं उदाहरण मला द्यायचंय सर, अतिशय बोलका आहे, तिचंही नाव मला लक्षात नाही, आडनाव लक्षात आहे, बागोले. उभी राहा 1 मिनिट. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. खूप जोरात, खूप जोरात. भारी वाटतंय? ओके, बस. ही मुलगी मला वाटतं 6वीला आहे यावर्षी. तुम्हा सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल, सर हिचं सिलेक्शन, ही नवीन मराठी शाळेत होती बहुतेक, तिचं सिलेक्शन नवोदयला झालं होतं. अतिशय इथून झालं, या शाळेतून का? बरं, या शाळेतून तिचं नवोदयला सिलेक्शन झालं. त्यानंतर तिला बघितलं सगळ्यांनी, थोडंसं दिव्यांग मध्ये आहे ती, परंतु जिद्दीने, मेहनतीने, आत्मविश्वासाने कुठंच कमी नाही. बराचसा कालावधीत तर ती आजारी असते, घरी बसून तिने अभ्यास केला आणि विविध परीक्षांमध्ये तिने यश मिळवलं होतं. इथपर्यंत ओके, चालू शकतं, मुलं हुशार असतात, करतात. आता इथून पुढे खरी तिची कहाणी सांगते तुम्हाला. तर गंमत अशी झाली की तिचं सिलेक्शन झालं, तिला नवोदयला जायचं. आता योगायोगाने माझी मुलगी नवोदयला आहे, तिचे वडील जिल्हा परिषदचे शिक्षक आहे, आणि त्यांची अशी मानसिकता होती की ती कुठेतरी शारीरिकदृष्ट्या कमी पडेल, माझ्या मुलीला त्रास होईल, म्हणून तिला नवोदयला पाठवायचं नाही. नंबर लागला, ओके, हरकत नाही, पण तिला पाठवायचं नाही. आणि ह्या मुलीच्या मनात इतकी प्रखर जिद्द होती की मला जायचंच आहे. आता नवोदयच्या ठिकाणचं तुम्हाला सांगते, तिथं कपडे स्वतःच्या हाताने धुवावे लागतात, आपलं ताट आपल्याला घासावं लागतं, आपला बिछाना आपल्याला आवरावा लागतो, आपले पुस्तकं आपल्याला आवरावी लागतात, म्हणजे पूर्णपणे स्वावलंबी जीवन. तिच्या आई वडिलांना वाटत होतं की तिने जाऊ नये, ते माझ्याकडे घेऊन आले. मी तिच्या डोळ्यात फक्त तो आत्मविश्वास पाहिला. ती मला एवढंच म्हटली, मॅडम मला जायचं आहे, तिथं जे काही चॅलेंजेस असतील मी ते सगळे एक्सेप्ट करेल, पण मी तिथं जाईल. आणि शेवटी तिची आई ढसा ढसा रडत होती सर की मला तिला पाठवायचं नाही. पण मी त्यांना म्हटलं तुम्ही
तुम्ही तिला जाऊ द्या, तिला अनुभव घेऊ द्या. ती तिथं गेली, 15 दिवस राहिली. तिने बऱ्यापैकी तिथल्या चॅलेंजेसवर मात केली. परंतु आई आणि वडिलांची माया एक काहीतरी वेगळी असती. त्यांना असं वाटत होतं की कुठंतरी माझ्या मुलीला अजून त्रास होईल, ते वातावरण सूट होणार नाही. आणि शेवटी फक्त आणि फक्त आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी बघून तिने स्वतःच्या इच्छेला मुरड घातली आणि ती परत आली. पण त्याही पुढची एक गंमत सांगते. ज्यावेळेस ती परत आली, ते परत कुटुंब मला भेटायला आलं होतं आणि जाताना तिचे आई वडील गाडीत बसले, बोलत होते. पण ती मुलगी फक्त आणि फक्त ती माझ्या डोळ्यात बघत होती. आणि कदाचित मला असं वाटतं की ती मला हे सांगत होती, मॅडम, की नवोदय कदाचित माझ्यासाठी संपला असेल, पण मी आयुष्यात कुठेही कमी पडणार नाही. तर तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जिद्द होती, परंतु जिद्द असताना देखील तिने फक्त आईचा आणि वडिलांचा विचार केला. पण तिने तो शब्द दिला की मी कुठेही कमी पडणार नाही. आणि मला माहिती आहे ती नक्कीच कुठंच कमी पडणार नाही. तिच्यात 1-2 गोष्टी कमी असतील, पण त्यासाठी देवाने तिला भरभरून दिलेला आहे. तू नक्की पुढे जाशील बेटा. तर आपल्याला हेच करायचं. कितीही अडचणी येऊ द्या, कितीही अडचणी येऊ द्या, आपल्याला थांबायचं नाही. प्रत्येकामध्ये काहीतरी आहे. आता आणखीन एक गोष्ट सांगते. गोष्ट ऐकायला आवडती का कोणाला? आवडती? बोर होत नाही कोणाला? हे सगळ्यांनी सांगितलं मॅडम आमचा सगळा हिस्सा तुम्हालाच. त्याच्यामुळे आता मला जे जे सुचेल वेळेवर मी ते बोलते. गोष्ट आवडती? आता मी मुलीची गोष्ट नाही सांगणार, कारण मी मुलगा मुलगी हे अंतर आपल्याला ठेवायचं नाही. फक्त माझी इच्छा काय आहे की आपल्याला काय करायचंय पुढे जाऊन. बघा बरं का, आता तुमच्यात बऱ्याच जणी कॉलेजचे आहेत, त्याच्यामुळं मी एखादा प्रश्न विचारेल, उत्तर येत असेल तर ते तुम्ही सांगायचं. बघू कोणी कोणी टीव्ही बघतात, कोण कोण इतिहास वाचतं. ठीक आहे? तुम्हाला माहिती आहे ना तुमच्या आजी आजोबा आठवतात? माहिती आहे? आजी शिकली होती? नाही. आजीला शिकायची इच्छा होती का? पण होती. का नाही शिकल्या? पण त्यावेळेस शिकायची परवानगी होती? बरं, परवानगी असेल किंवा नसेल, परिस्थिती होती? नाही. परिस्थिती असेल किंवा नसेल, पण समाजाने ते संधी दिली होती का त्यांना? नाही. मग तसंच बरं का, आता सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकायचं. शिक्षकांपासून, मला वाटतं इथं बसलेल्या ना, आणि एक मी असं प्रश्न विचारेल, बघू आपण किती जणांना येते. अर्ध्या सेकंदामध्ये ते उत्तर जर मनात आलं तर हात वर करायचं. आपल्या इतिहासात अशी एक व्यक्ती होऊन गेलेली आहे, असा एक व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे की त्यांना या समाज व्यवस्थेने झुगारलं होतं. तू शिकू शकत नाही म्हणून त्याला नाकारलं होतं. ठीक आहे? तुला ह्याची परवानगी नाही म्हणून त्याला शिकू दिलं नव्हतं. त्याला सांगितलं होतं की तुझ्या वर्णव्यवस्थेला हे मान्य नाही. त्याची इच्छा त्या ठिकाणी दडपून टाकली होती, पण तरी देखील तो शिकला आणि जगत विख्यात एक व्यक्तिमत्व म्हणजे अजातशत्रू. त्याच्या क्षेत्रामध्ये तो अजातशत्रू बनला. मी इतिहास बोलते बरं का, मी आता 100-200 वर्षाचा काळ बोलत नाही. ज्याची इच्छा होती शिकायची त्याला सरळ शिक्षक म्हटले तू शिकू शकत नाही, बाहेर नाही. चला हात वर करा. मी फार जुना काय सांगते. चला आणखीन मी इकडे पण वर करा म्हटले होते. गंमत. चला कोण सांगतं? सांगितलं. व्हेरी गुड. हे पण उत्तर बरोबर आहे. पण मी इतिहास बोलले. इतिहास तुमच्या मनात एखादं उत्तर आलं, याच्यात खूप आलं. एक असा मुलगा की ज्याला या समाज व्यवस्थेने नाकारलं होतं. आंबेडकरांना किमान एका तरी शिक्षकाने स्वीकारलं की बाबा चल मी तुला शिकवतो, पण ह्याला कोणीच शिकवलं नाही, पण तरी देखील तो शिकला. चला कोण सांगतं? माग कोण सांगतं? मॅडम मी तुम्हाला क्लू दिला तरी सुद्धा समजेना, पण माझं लक्ष कुठपर्यंत मॅडम. चला कोण सांगतं? हा सांग. तू सांगती बाबूल? सांगते का? बरं ठीक आहे चल. हा इकडं अण्णाभाऊ साठे. बरं आणखीन मागं जायचं आपल्याला.
बोललेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे, अण्णाभाऊ साठे बरोबर आहे, परंतु त्यांच्या काळामध्ये त्यांना 10 ठिकाणाहून जर नाकारलं गेलं तर कुठेतरी एका ठिकाणी त्यांना सपोर्ट मिळाला होता. पण आपण अशा काळात जाऊन बोलतो आहोत की जिथं त्याला कुठलीच संधी नव्हती, कोणीही त्याला जवळ केलं नाही, कोणीही त्याला जवळ केलं नाही, कोणीही त्याला शिकवलं नाही. बघा एकलव्य, मला तुम्हाला याच्यातून फक्त थोडंसं सांगायचंय. त्या एकलव्याला काय केलं द्रोणाचार्यांनी? काय म्हटले की तू निम्न जातीतला आहे, तू खालच्या जातीतला आहेस, तुला शिकण्याची परवानगी नाही. त्याला तिथून काढून दिलं. पण तो थांबला का? थांबला का तो? नाही, तो शिकला. बरं कसं शिकला? कोण सांगतं कसं शिकला? इतिहासच वाचत. त्यांच्या मूर्ती पुढे. आता मला खरं सांगा, मूर्ती शिकवेल का? मी पण एखादी मूर्ती बनवून इथं आणून ठेवते, शिकवेल का मूर्ती? शिकवेल का? मग तो कसं शिकला असेल? चला, हा काय काय? व्हेरी गुड, तिच्यासाठी एकदा टाळ्या. तो कशाच्या बळावर शिकला? आत्मविश्वासाने. हे पहा, मूर्ती त्यांनी बनवली, त्या मूर्तीत जीव आला का? मूर्ती बोलायला लागली का? नाही. पण तरी देखील त्याला शिकायची इच्छा होती. त्याच्या मनात शिकायची इच्छा निर्माण झाली की मला धनुर्धारी व्हायचंय, मला धनुर्विद्या शिकायची आहे. त्यांनी निरीक्षण केलं, त्यांनी रोज निरीक्षण केलं द्रोणाचार्य अर्जुनाला कसं शिकवतायत. त्याच्यानंतर त्यांनी सराव केला आणि त्या सरावामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. तेव्हा कुठे जाऊन तो शिकला आणि तो जगातील 1 नंबरचा धनुर्धारी बनला. आपण इथपर्यंतच बघू आजच्या दिवशी. म्हणजेच काय आहे तर कोणी शिकवायला असो अगर नसो. आणि आजच्या काळात तर तुमच्या सगळ्यांपुढं इतकी माध्यमं आहेत की फक्त शाळा हे एक माध्यम नाहीये. सोशल मीडिया आहे, आजूबाजूचा परिसर आहे, पेपर आहे, या सगळ्यातून आपण शिकू शकतो. फक्त गरज आहे शिकायचं कसं हे आपल्याला शिकवायचे. आणि माझी सगळ्या शिक्षकांना हीच विनंती आहे. आता आपले एक प्रशिक्षण चालू आहे सर, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचं व्यवस्थापन. म्हणजे आतापर्यंत आपण जे म्हणत होतो की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, ही कन्सेप्ट आता जाऊन प्रत्येक मुलाला स्वतःचं मत असतं, तो एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतो. आणि आज आपल्याला फक्त हेच शिकायचे की एखादी गोष्ट शिकायची कशी. हे जर आपण शिकलो तर कोणतंही मूल हे कधीही मागं पडणार नाही, भले त्याला शिक्षणाची संधी उपलब्ध हो अगर न हो. हेच मला या ठिकाणी सगळ्यांना सांगायचं होतं. खूप वेळ तुमच्या सगळ्यांचा घ्यायचा नाही, परंतु आजच्या दिवशी एवढं मात्र नक्की सांगेल की आपण मनात आणलं तर कुठलीही गोष्ट करू शकतो. फक्त काय गरजेचं आहे तर आपल्या मनात ती इच्छा निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक शेवटच्या 4 ओळी तुमच्यासाठी सांगते आणि थांबते. बघा, आपण सूर व्हायचं असतं, आपण सूर व्हायचं असतं, शब्द शोधत येतात. आपण सूर व्हायचं असतं, शब्द शोधत येतात. आपण शब्द व्हायचं असतं, सूर ताल धरतात. सूर आणि ताल यांचा मेळ जमता झकास, सोबतीला येतात चंद्र सूर्य आकाश, चंद्र सूर्य आकाश. इथं मंचावर बसलेले, आता यांच्याबद्दल थोडं सगळ्यांबद्दल सांगते, किंवा तुमचे शिक्षक आहेत, तुमच्या सगळ्यांसमोर आज इतक्या संधी उपलब्ध आहेत. बघा, आता इथं ड्रेस खाकी वर्दी सगळ्यांना आवडती ना? किती जणांना आवडती? सगळ्यांना. साहेब कॉम्पिटिशन वाटली. मग किती जण जाणार तिकडं? जाणार का? नक्की. बर. त्याच्यानंतर त्यांचे शेजारी बसलेले किरण सावंत साहेब, त्यांच्याबद्दल सांगते. एका शेतकरी कुटुंबातून आलेले, ज्यांच्याही घरी परिस्थिती कदाचित तितकीशी साजेशी नव्हती, परंतु त्यांनी देखील त्यांच्या मामांनी त्यांना सपोर्ट केलेला आहे की तू शिक, मी तुझ्या बरोबर आहे. ते त्यांना गुरु मानतात. आणि ते आज क्लास 1 म्हणजे MPSC मधील एक म्हणजे डेप्टी कलेक्टर नंतरची 2nd डिग्री नसेल, डेप्टी कलेक्टर नंतरची 2nd नंबरचं हे पद आहे. त्या पदावर ते विराजमान आहेत. त्यांच्याकडे बघून आपण बघू शकतो, आपण घेऊ शकतो. काळवे सर आहेत तिकडं, शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहेत, तरी सुद्धा समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो त्या उद्देशाने ते काम करतायत. तिकडे तांबे मॅडम आहेत, स्वतः डॉक्टर आहेत,
पण तरी देखील मुलींसाठी आपल्याला काहीतरी करता यावं म्हणून त्या या खुर्चीवर आहेत आणि त्याच्यातून त्या काम करतायत. त्यांचंही खूप अभिनंदन करते. आणि शेवटी सगळ्यांना जाता जाता एक म्हणेल, तुम्ही म्हणाल आता मॅडम तुम्ही आम्हाला नुसतं कामच सांगताय. आता मागच्या महिन्यात 2 महिन्यात आहे ना 12th फेल हा एक पिक्चर रिलीज झालाय. मला म्हणजे शाळेला सांगावं असं वाटतंय, जर शक्य असेल तर शाळेत दाखवा किंवा तुम्ही सगळ्यांनी तो पिक्चर अवश्य बघा. एक 12वी नापास झालेला विद्यार्थी जो चिटिंग करायचा, ज्यांच्या शाळेमध्ये अशी परिस्थिती होती की वर्गातच डायरेक्ट शिक्षक फळ्यावर लिहून द्यायची उत्तर, चिटिंग करायचा. तिथं असेच बोरसे साहेबांसारखे एक अधिकारी गेले, सावंत साहेबांसारखे एक अधिकारी गेले, ती चिटिंग थांबवली, ते सगळे नापास झाले. मग ते जे अधिकारी गेले होते त्यांना बघून याला प्रेरणा मिळती. तो म्हणतो मला तुमच्यासारखं बनायचे, मी काय करू? तर ते एकच म्हणतात की आयुष्यात फक्त चिटिंग करू नको. आणि तेवढा शब्द तो मनावर घेतो, तो आयुष्यात चिटिंग करत नाही. आणि दुष्यंत ते ओरिजिनलच अधिकारी नाव आता मला येणार, मनोज शर्मा, करेक्ट. मनोज शर्मा नावाचे IPS अधिकारी आहेत. त्यांची ही रिअल स्टोरी आहे. म्हणजे आपण म्हणतो MPSC UPSC किंवा काहीतरी मोठं बनायचं असेल तर खूप हुशार माणूस लागतो, अजिबात नाही. फक्त मी म्हणते त्या पद्धतीने एकलव्यासारखं आपण शिकायचं. आपण सगळेच जण मनोज शर्मा नक्की बनू शकतो. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या. आयोजकांनी संयोजकांनी या ठिकाणी बोलवलं, थोडंसं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि थांबते. धन्यवाद.